नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 16, 28 व 40 यांचा लसावी काढणार आहोत। बघा या प्रकारे मांडणी केलेली आहे। आता या ठिकाणी 16 संख्येच्या एकक स्थानी आहे 6, 28 च्या एकक स्थानी आहे 8 आणि 40 च्या एकक स्थानी आहे 0, म्हणून तिन्ही संख्यांना आपण दोनाने भागू शकतो। बघा या प्रकारे बे 8 16, 28 ला भागायचं आहे दोनाने बे 1 बे, बे चोक 8, 40 ला भागायचं आहे दोनाने बे 2 4, बे 0 0। पुन्हा या ठिकाणी 8 आहे 4 आहे आणि 0 आहे। एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या जर असतील तर त्या संख्येला आपण दोनाने भागू शकतो, म्हणून या ठिकाणी तिन्ही संख्यांना आपण भागणार आहोत दोनाने। बघा या प्रकारे बे चोक 8, बे 7 14 आणि 20 ला भागणार दोनाने बे 1 बे, बे 0 0। बघा या प्रकारे केल्यानंतर आता या ठिकाणी 4 आणि 10 ही जी संख्या आहे यांना आपण दोनाने भागू शकतो, फक्त 7 ला सोडून, म्हणून भागणार आहोत दोनाने। बे 2 4, 7 जसे होते तसेचे तसे आणि बे 5 10। आता बघा तिन्ही ज्या संख्या आहे त्या वेगवेगळ्या पाढ्यांमध्ये येतात, म्हणून तिन्ही संख्यांना आपण सारख्या संख्येने भागू शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण हे उदाहरण थांबवणार आहोत। म्हणून लसावी काढणार आहोत। बघा या प्रकारे लसावी कसा काढतो तर इकडच्या संख्या आणि इकडच्या संख्या यांचा करायचा आहे गुणाकार। बघा या प्रकारे लसावी बरोबर 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला खालच्या तिन्ही संख्या म्हणजे 2 गुणेला 7 गुणेला 5 बरोबर बे 2 4, 4 2 8, 8 2 16 इथपर्यंतच्या संख्यांचा गुणाकार केला तो मिळाला 16। नंतर या दोन्ही संख्यांचा गुणाकार करणार 7 5 35। आता 35 गुणेला जर 16 केले तर या दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर मिळणार आहे 560। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला तो म्हणजे 560।